महिला मंडळाचा प्रॉब्लेम आहे. रिसीट बाजू दिलं आहे, पेमेंट बाजू दिलं आहे, मागच्या पानावर ॲडजस्टमेंट डील पण दिलेले आहेत. त्यांनी ओपनिंग असेट बॅलन्स आणि कॅपिटल फंड पण दिलेलं आहे. मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवतो, नंतर आपण सोडवूया. रिसीट बाजूला बॅलन्स ब्रॉकडाऊन आहे, कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आहे, एंट्रन्स फी आहे, सबस्क्रिप्शन आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, मिसलेनियस रिसीट आहेत. एक्सपेन्सेस बाजूला स्टेशनरी आहे, रॉयल्टी आहे, रिपेल टू फर्निचर आहे, रेंट आहे, सॅलरी आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, बॅलन्स कॅरी डाऊन आहे, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स दिला आहे कॅश आणि बँकेचा. ठीक आहे. कॅपिटल फंड दिला आहे त्यांनी 1/4/2017चा 90,000. 31 मार्च 2018चं क्लोजिंग आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. एंट्रन्स फी टू बी कॅपिटलाइज सांगितलं आहे, त्यामुळं आपण सबस्क्रिप्शनला मार्किंग करून घेतलं. सबस्क्रिप्शनला मार्किंग केलं, हे का सबस्क्रिप्शनला मार्किंग केलं, एंट्रन्स फीला केलं. एंट्रन्स फीला का केलं? फुल कॅपिटलाइज सांगितलं म्हणून एंट्रन्स फीला केलं. म्हणून तसंच कॅपिटल फंडला पण एक मार्किंग करून घ्या, मी केलेलं नसलं तरी. रेंट पेड इन्क्लूड ₹800 फॉर एप्रिल 2018. एप्रिल 2018चं रेंट ₹800 पेड केले. थोडक्यात प्रीपेड रेंट आहे म्हणून रेंटला पण मार्किंग करून घेतलं. तसंच त्यांनी ओपनिंग बॅलन्स पण सांगितलं आहे. ओपनिंग बॅलन्स फर्निचरचा 9,000 सांगितलेला आहे, बिल्डिंगचा 70,000 सांगितलं आहे आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000 सांगितलेत. या 12,000चं काही केलं ते सांगितलेलं नाही. ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स आम्ही पहिल्यांदा लिहून घेतलं आहे. फर्निचर ₹8,000 लिहून घेतले, फर्निचर ₹9,000 लिहून घेतले, बिल्डिंग ₹70,000 लिहून घेतले, बॅलन्स शीटच्या असेटला लिहून घेतले, फर्निचर 9,000, बिल्डिंग 70,000 आणि कॅपिटल फंड 90,000. आता आपण एक पेमेंट साईड ट्रान्सफर करूया. पेमेंट साईड मॅक्झिमम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर होते. स्टेशनरी 6,000, रिपेअर 950, रेंट 8,300, त्याच्याखाली एक ओळ सोडली, सॅलरी 15,000, मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. त्यानंतर रिसीट बाजू ट्रान्सफर केली. एंट्रन्स फी 3,500, सबस्क्रिप्शन 19,000. त्यानंतर मिसलेनियस रिसीट 850. ओके. त्यानंतर ॲडजस्टमेंट बघूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे, कॅपिटल फंड ट्रान्सफर झालेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹400. करंट इयरचा आउटस्टँडिंग आम्ही काय करतो? ॲड करतो. म्हणून इन्कम साईडला सबस्क्रिप्शनच्या खाली लिहिलं ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. आउटरला 23,000. हे जे सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग ते आम्ही असेटला घेतो. असेटला का घेतलं? कारण हे आउटस्टँडिंग इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम 4,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. दुसरं आहे एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी काय आहे? कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. म्हणजे एंट्रन्स फी अख्खी एंट्रन्स फी उचलायची आणि ती कुठे ट्रान्सफर करायची? कॅपिटल फंडला ट्रान्सफर करायची. म्हणून बाय एंट्रन्स फी 3,500, खालच्या वेळेला लेस कॅपिटलाइज 3,500, आउटरला डॅश. याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला कॅपिटल फंड 90,000, ॲड एंट्रन्स फी 3,500, खालच्या वेळेला 93,500. पुढचा आहे रेंट पेड इन्क्लूड ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. एप्रिल 2018चं रेंट पेड केलेले ₹800. आपण किती दिवसात, आपली इयर एंडिंग कधी होतं? 31 मार्च 2018ला होतं. पण आपण रेंट पेड केलं एप्रिलचं, म्हणजे ₹800 अगाऊ पेड केलेत, प्रीपेड केलेत, ते लेस करणं भाग आहे. म्हणून रेंटच्या खाली लिहिलं लेस प्रीपेड रेंट ₹800. आउटरला 7,500. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग
प्रिपेड रेंट. प्रिपेड रेंट कुठे आलं पाहिजे? प्रिपेड रेंट असेटला आलं पाहिजे. प्रिपेड रेंट असेटला आलं पाहिजे. माझ्या हातून लिहायचं राहिलं. प्रिपेड रेंट असेटला आलं पाहिजे. प्रिपेड रेंट किती रुपये? प्रिपेड रेंट 800 रुपये असेटला आले पाहिजेत. ठीक आहे. प्रिपेड रेंट 800 रुपये असेटला आले पाहिजेत. 800 रुपये लिहिले. त्यानंतर एकच ॲडजस्टमेंट राहिले. त्यांनी ओपनिंग बॅलन्स सांगितलं आहे बघा पुस्तकात. दे हॅव फॉलोइंग असेट आणि लायबिलिटी. कोणता फर्निचर ॲक्च्युअली लिहिलं आहे आपण. बिल्डिंग 70,000 रुपये ते लिहिले. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000. हे 12,000 रुपये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते, पण ते त्यांचं काय केलं ह्या वर्षी ते त्यांनी सांगितलेलं नाही. ते जर रिसिट बाजूला, ते जर एक्सपेंडिचर बाजूला, पेमेंट साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केल्याचं दिसत असतील तर आपण त्याचं ते परत लिहिले नसते. पण त्यांनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड केले असं सांगितलेलं नाही, म्हणून लायबिलिटीला ते लिहावे लागणार आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000. ठीक आहे. आता इथं आपण रेसिडेंट पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केला. ॲडजस्टमेंट सोडून झालेले आहेत. तर आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करू. एक्सपेंडिचरची बेरीज करून घेतली. 6,950, 7,500, 15,450. बेरीज आली 29,900. बेरीज आली 29,900. त्यानंतर इन्कम साईडची बेरीज केली 23,000 आणि 850. 23,000 आणि 850. 23,850. कोणती बेरीज मोठी आहे? तर 29,900 ही बेरीज मोठी आहे, म्हणून 29,900 दोन्ही बाजूला लिहून घेतली. कुठं फरक पडला? क्रेडिटला फरक पडला. या फरकाला म्हणायचं बाय डेफिसिट. बाय डेफिसिट. डेफिसिटचा अर्थ काय? लॉस. डेफिसिटचा अर्थ काय? लॉस. किती रुपयाचा फरक पडला? लिहून दाखवले बघा. 29,900 वजा 23,850. 6,050 रुपयाचा फरक पडला. 6,050 रुपयाचा फरक पडला. इथं लिहिले बघा बाय डेफिसिट 6,050. हा कुठं जातो फरक? हा फरक जातो कॅपिटल फंडला फरक जातो. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, डेफिसिट म्हणजे लॉस. सरप्लस म्हणजे प्रॉफिट, डेफिसिट म्हणजे लॉस. मग लेस डेफिसिट केलं, कॅपिटल फंडमधून लेस डेफिसिट केलं. किती? 6,050. 6,050. 93,500 6,050 गेले. आउटरला राहिले 87,450. 87,450. लायबिलिटीची बरी झाली 99,450. 99,450. असेटची बरी झाली 9,000, 70,000, 1,650, 14,000, 4,800. बेरी झाली 99,450. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपला प्रॉब्लेम टॅली होतोय. ओके.